तुले संध्याकाळचे 5 वाजता आहेत. महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला या घडीची एक महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत. इराण सोबत सुरू असलेल्या युद्धाबाबत ट्रम्प यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे. इराणच्या पॉवर प्लांटवरचे हल्ले त्यांनी थांबवलेले आहेत. इराण सोबत 2 दिवसांपासून चर्चा सुरू असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे. संपूर्ण आठवडा इराण सोबत चर्चा सुरू ठेवणार असल्याचं ट्रम्प म्हणतात. तेव्हा या घडीची एक महत्त्वाची आणि मोठी बातमी, इराण सोबत जे युद्ध सुरू आहे या युद्धाबाबत ट्रम्प यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे. इराणच्या पॉवर प्लांटवरचे हल्ले त्यांनी थांबवलेले आहेत. यासोबतच इराण सोबत 2 दिवस चर्चा सुरू असल्याची माहिती देखील ट्रम्प यांनी दिलेली आहे. संपूर्ण आठवडा इराण सोबत चर्चा सुरू ठेवणार असल्याचं देखील ट्रम्प यांनी स्पष्ट केलेलं आहे. तेव्हा इराण सोबतची चर्चा जी आहे ती सकारात्मक असल्याचं देखील ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे. इराण सोबत सुरू असलेल्या युद्धाबाबत आता पुढे काय नेमकं घडतंय, ही चर्चा कुठल्या मुद्द्यावर येऊन पोहोचते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 24 दिवस होऊन गेलेले आहेत, मात्र इराण आणि अमेरिका यासोबतच इस्रायल सोबतचं युद्ध कधी थांबणार हा अवघ्या जगाला पडलेला प्रश्न आहे. आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर आता हा एक महत्त्वाचा निर्णय ट्रम्प यांनी घेतलेला आहे. इराणच्या जे पॉवर प्लांट आहेत इराणमधले, त्या पॉवर प्लांटवरचे हल्ले हे थांबवण्यात आल्याचं ट्रम्प यांनी सांगितलेलं आहे. शिवाय गेल्या 2 दिवसांपासून इराणसोबत चर्चा सुरू असल्याची माहिती देखील ट्रम्प यांनी दिलेली आहे. आपल्यासोबत निवृत्त लष्कर अधिकारी सतीश ढगे सर आहेत. सर, खरं तर एक मोठा निर्णय हा ट्रम्प यांचा म्हणावा लागणार आहे. पॉवर प्लांटवरचे त्यांनी हल्ले थांबवलेले आहेत. 2 दिवस चर्चा सुरू असल्याचं म्हटलंय. पण एकंदरीतच ट्रम्प यांचा स्वभाव पाहता, अमेरिकेचा एकंदरीतच आतापर्यंतचा अनुभव पाहता, या सगळ्याकडे कसं बघायचं? नक्कीच दीपक, मुळातच डोनाल्ड ट्रम्प हे आपल्या विधानांच्या माध्यमातून नेहमीच मिक्स सिग्नल्स त्या ठिकाणी देत असतात. पण मागच्या काही दिवसापासून वेळोवेळी मी ही भूमिका त्या ठिकाणी मांडत आलेलो आहे की वरकरणी जरी दोन्ही बाजूनं आक्रमक विधानं करत गेली असली तरी त्या विधानांकडे न पाहता बॅक चॅनल डिप्लोमसीच्या माध्यमातून ज्या काही घटना होत आहेत त्याकडे पाहणं आपल्याला अत्यंत आवश्यक आहे. मुळात सिच्युएशन अशी आहे की एका बाजूला जे आहे अशा प्रकारच्या युद्धामध्ये कोणीही जिंकत नसतं, कोणीही हारत नसतं. मग या ठिकाणी प्रत्येकाला प्रोजेक्ट करायचं असतं की मी कसं या ठिकाणी जिंकलेलो आहे. अमेरिकेच्या पॉईंट ऑफ व्ह्यू पाहिलं तर नक्कीच मागच्या ऑलमोस्ट या 4 आठवड्यामध्ये ज्या प्रकारे जबरदस्त हल्ले त्या ठिकाणी केलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह त्यांनी इराणमध्ये हासिल करण्यामध्ये जे आहे यश त्या ठिकाणी मिळवलेलं आहे. पॉलिटिकल ऑब्जेक्टिव्ह म्हणजे तिथे सत्तांतर करणं हे फक्त मिलिटरी हल्ल्याच्या माध्यमातून शक्य नाही, हे डोनाल्ड ट्रम्पला कळून चुकलेलं आहे. म्हणून कुठल्याही क्षणाला अमेरिका आम्ही या युद्धामध्ये जिंकलो म्हणून स्वतःला त्या ठिकाणी प्रोजेक्ट करू शकतो आणि त्याची उद्दिष्ट जे आहेत ते साध्य होऊ शकतात. दुसऱ्या बाजूला इराणच्याही अँगलनं जर पाहिलं तर इराणचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा जसं मानलं जात होतं की एखाद्या आठवड्यामध्येच इराण पूर्णतः नामोहरम होईल आणि तो एक प्रकारे जे आहे या ठिकाणी भीक मागेल की आमच्याशी तुम्ही चर्चा करा. तसं न करता 4 आठवडे जर हा एवढा लढा त्या ठिकाणी देण्यामध्ये इराण यशस्वी झाला तर तो प्रोजेक्ट करू शकतो की आम्ही जे आहे जशास तसं उत्तर दिलं. एवढंच नाही तर या सगळ्या हल्ल्याच्या दरम्यान जे आहे आमची धर्मसत्ता राजसत्ता पद्धती तशीच राहिली. आम्ही युनिटी ज्याला आपण म्हणतो की सगळा देश जे आहे एकत्रितपणे आम्ही त्या ठिकाणी लढलो. आणि एवढंच नाही, आमची केपेबिलिटी 4000 किलोमीटर दूर असणाऱ्या डिएगो गार्शियावर जर आम्ही हल्ला करू शकत असू तर युरोपियन राष्ट्र जी अमेरिकेची मित्र राष्ट्र आहेत त्यांना सुद्धा आम्ही टार्गेट करू शकू. अशा प्रकारचं प्रोजेक्शन केल्यामुळे इराण सुद्धा आम्ही यशस्वी होतोय असं दाखवू शकतो. आणि मग ही सगळी परिस्थिती असताना बॅक चॅनल डिप्लोमसीच्या माध्यमातून त्यांच्यावरचे जे सँक्शन्स आहेत, जे निर्बंध आहेत, ते निर्बंध कसे सैल होतील, काही अंशी जे आहेत त्यांचे जे फ्रोझन ॲसेट्स आहेत पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये ते कसे त्यांना त्या ठिकाणी मिळवता येतील, या अँगलनं जे आहे ही सगळी चर्चा पुढे होऊ शकते. पण माझ्या मते नक्कीच हा निर्णय डोनाल्ड ट्रम्पचा येणं ॲटलिस्ट जगाच्या अर्थव्यवस्थेच्या पॉईंट ऑफ व्ह्यू आणि सुरक्षेच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं वेलकम डिसिजन असंच आपल्याला म्हणता येईल. यासोबतच जर ज्या कुठल्या वाटाघाटी सुरू असतील तर त्या वाटाघाटींमध्ये खरं तर इराण असेल, अमेरिका असेल, या कुठल्या मुद्द्यांवर त्यांच्या वाटाघाटी होऊ शकतात की जेणेकरून युद्धविराम मिळेल आणि अवघ्या जगाला देखील दिलासा मिळेल? दोन्ही साईडनी जे आहेत आतापर्यंत कंडिशन स्पष्टपणे सांगितलेल्या आहेत. अमेरिकेच्या साईडनं जर पाहिलं तर इराणची न्यूक्लिअर केपेबिलिटी, मिसाईल केपेबिलिटी आणि एक प्रकारे जे आहे म्हणजे इराण हे दहशतवादी राष्ट्र म्हणून जे आहे त्यांच्या विरुद्ध सुरक्षेशी संबंधित प्रॉब्लेम क्रिएट करणार नाही, अशा प्रकारची भूमिका जी आहे इराणकडून अमेरिकेला अपेक्षित आहे. तर इराणला अमेरिकेकडून असं अपेक्षित आहे की मुळात हा सगळा जो हल्ला केला आणि त्याच्यामुळे जे नुकसान झालं त्याची नुकसान भरपाई असेल, भविष्यामधली सिक्युरिटी गॅरंटी की पुन्हा इस्रायल अमेरिका
अशा प्रकारचे हल्ले आमच्या विरुद्ध त्या ठिकाणी करणार नाही. आणि ज्याला सोव्हरिन गॅरंटी म्हणतो की इराणचा तो हक्क असावा सगळं युरेनियम संवर्धन वगैरे करण्याचा. आता ह्या दोन्ही साईडनी आपल्या आपल्या कंडिशन्स ठेवलेल्या आहेत. 100% कंडिशन्स कोणाच्याही फुलफिल होणार नाहीत, पण मला वाटतं की चर्चेच्या माध्यमातून जे आहे काही अंशी आर्थिक निर्बंध इराणवरचे सैल करणं हे नक्कीच पॉसिबल आहे. काही डिप्लोमॅटिक टर्म्समध्ये इराणला अशा प्रकारचा एक दिलासा त्या ठिकाणी देणं की जर तुम्ही काही युरेनियमचं संवर्धन केलं नाही, न्यूक्लिअर मिसाईल्स बनवले नाही, तर आम्ही तुमच्यावर हल्ला त्या ठिकाणी करणार नाही. आणि दुसऱ्या बाजूला इराणनं सुद्धा आतापर्यंत भूमिका घेतलीच होती की आम्ही न्यूक्लिअर मिसाईल्स बनवत नाहीये, आम्हाला जगासाठी जो आहे धोका निर्माण करायचा नाहीये. तर चर्चेच्या माध्यमातून नक्कीच. दोन्ही साईडने काही गोष्टी मागे एक पाऊल मागे येणं आणि कन्सेशन देणं अशा गोष्टी त्या ठिकाणी घडू शकतात. सर, धन्यवाद आपल्या सविस्तर माहितीबद्दल, विश्लेषणाबद्दल. आणि यानंतर पुढची आणखी एक महत्त्वाची